दौंड तालुक्यातील मौजे जावजीवाची वाडी या ठिकाणी वेगळी ग्रामपंचायत झालेली आहे। जावजीवाची वाडी आणि कामटवाडी हे दोन विभक्त ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायतमध्ये रूपांतर झालेलं आहे। कासुर्डी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे या दोन्ही गाव चार्ज देण्यात आलेला आहे। गाव विभाजन करण्यात आलेलं आहे आणि जावजीवाची वाडी आणि कामटवाडी या दोन्ही गावांचा 15 ऑगस्ट 1926 हा पहिला स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आपण या ठिकाणी पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जावजीवाची वाडी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची भेट घेणार आहोत। या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे आहेत। आपल्याकडे 15 ऑगस्ट या दिनाच्या निमित्ताने जावजीवाची वाडी हे नुकतीच स्थापन झालेली नवीन ग्रामपंचायत आहे। काय सांगाल याबाबत? पूर्वी कासोडी ग्रामपंचायत होती, त्या अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत होती, त्या अंतर्गत जावजीवाडी आणि कामटवाडी अशा दोन महसुली गाव वेगळे होते आणि अंतर खूप असल्यामुळे जावजीवाडी आणि कामटवाडी ह्या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना कासोडीला यायला किंवा बाकीच्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी थोडीशी अडचण व्हायची। म्हणून शासनाच्या आपण जो पाठवलेला प्रस्ताव तो शासनाच्या विचाराधीन होता, तो 31 जानेवारी या दिवशी तो प्रस्ताव मंजूर झाला आणि जावजीवाडीची वाडी वेगळी ग्रामपंचायत आणि कामटवाडी वेगळी ग्रामपंचायत अशा दोन्ही वेगवेगळ्या ग्रामपंचायत निर्माण झाल्या। त्यामुळे संबंधित गावचा हा विकास करण्यासाठी अतिशय चांगला क्षण हा या गावासाठी निर्माण झालेला आहे। त्यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांही चांगलं आनंदाचं वातावरण या गावामध्ये आहे आणि या गावचा ग्रामपंचायत वेगळी झाल्यापासून हा पहिला 15 ऑगस्टचा ध्वजारोहण आपण या गावामध्ये केलेला आहे आणि त्या हिशोबाने सगळे ग्रामस्थ खुश आहे। या ठिकाणी आज पहिला ध्वजारोहण म्हणजे पहिली ग्रामपंचायतीची सुरुवातच आज स्वातंत्र्य दिनापासून झालेली आहे। 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु जावजीवाच्या वाडीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज 15 ऑगस्ट 1926ला स्वातंत्र्य मिळत आहे आणि आनंदाचा दिवस आहे। या ठिकाणी ग्रामस्थ आहेत। काय सांगाल दादा, आज तुमची ग्रामपंचायत नवीन झालेली आहे? नवीन ग्रामपंचायत आल्यामुळं गावाला सुखसोयी ह्या सर्व मिळतील। इथनं पाठीमागं काही मिळत नव्हतं आणि आता सर्व गाव खुश आहे। काय सांगाल? आनंद आहे ग्रामपंचायत वेगळी झाल्याबद्दल। नवीन ग्रामपंचायत झाली। पहिलं कासुर्डी ग्रामपंचायतीमध्ये तुमचा समावेश होता, आता कासुर्डीमधून तुम्ही विभक्त झालात। हो, आनंद आहे आम्हाला ग्रामपंचायत वेगळी झाल्याबद्दल। काय सांगाल भाऊ? नमस्कार। कासुर्डीमधून स्वतंत्र झालेली ही जावजीवाची वाडी ही ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे। डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायती स्थापना झाली आणि जानेवारीपासून या ग्रामपंचायतीचं कामकाज स्वतंत्ररित्या चालू आहे। तर प्रशासक म्हणून मी विस्तार अधिकारी पंचायत या ग्रामपंचायतीचा पदभार जानेवारीपासून सांभाळत आहे। ग्रामस्थांचं पुरेसं इथं प्रतिसाद मिळतोय, चांगलं सहकार्य मिळतं आणि ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल असा आम्हाला विश्वास आहे। आज तुमची ग्रामपंचायत विभक्त झालेली आहे आणि जावजीवाची वाडी या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे। या संदर्भामध्ये आज आपण पाहतोय 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाचा आपण ध्वजारोहण केलेलं आहे। पाहतोय परिस्थिती कशी आहे, शाळेत काय परिस्थिती आहे किंवा गावची आता परिस्थिती भविष्यकाळात काय होणार आहे, याचं तुम्हाला फार काम करावं लागेल। काय सांगाल? डिसेंबर नंतर ही ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या शाळा, अंगणवाडी असतील, पायाभूत सुविधा असतील, विकास कामं असतील, सर्वच विकास कामांचा आराखडाही आम्ही तयार केलेला आहे। GPDP आराखडा तयार केलेला आहे। या ग्रामपंचायतीला LGD कोड पण मिळालेला आहे आणि या ग्रामपंचायतीची जी विकास कामं आहेत ते सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एकत्रितरित्या बसून ग्रामसभेचं आयोजन करून सर्वच विकास कामावर साधक बाधक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील असे मी तुम्हाला ग्वाही देतो। लोकसंख्येचं जर गाव पाहिलं म्हणजे कमी लोकसंख्या असणारं हे गाव आहे आणि या गावाचा पहिलाच आज ध्वजारोहण झालेलं आहे। 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त आज आपण या गावची ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा ओपनिंग केलेलं आहे। आता येणाऱ्या इलेक्शन झाल्याच्या नंतरच इथला कारभार व्यवस्थित होईल, कारण का ते या ठिकाणी अजून सरपंच कोणी नाहीये, सदस्य कोणी नाहीये। पूर्वीच्या काळातले जे सदस्य होते किंवा ग्रामपंचायत सरपंच होते यांचाही आता विभागणी झालेली आहे। पूर्वीच्या काळामध्ये जावजीवाच्या वाडीत सुद्धा सदस्य होते। आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस या ग्रामपंचायतीचं इलेक्शन होईल आणि इथली कार्यकारिणी सिद्ध होईल, ग्रामपंचायत बॉडी निर्माण होईल, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जावजीवाच्या वाडीच्या विकासाचा दिशा पुढे मार्गी लागणार आहे। तर प्रशासक म्हणून तुम्ही जे आता भविष्य काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, स्वातंत्र्यापूर्वीची आपली परिस्थिती काय होती आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपली परिस्थिती काय आहे
तीच परिस्थिती आज जावजीवाच्या वाडीची म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. कारण का तर ग्रामीण भागामधल्या लोकांना प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव कमी असतो आणि शासकीय कामकाज कसं करायचं या संदर्भात सुद्धा थोडं कमी अनुभव असतो. तर प्रशासक या नात्याने तुम्ही योग्य मार्गदर्शन करणार आहात हे तर निश्चितच आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये या ग्रामस्थांना अतिशय उत्कृष्टपणे ग्रामस्थ म्हणून स्वाभिमान वाटेल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि भविष्य काळामध्ये जावजीवाची वाडी खरंच उत्कृष्ट अशी ग्रामपंचायत ठरेल अशीच सर्व ग्रामस्थांची अपेक्षा व्यक्त केली जाते. काय सांगाल? जावजीबाची वाडी हे आता स्वतंत्र गाव निर्माण झालेलं आहे, ग्रामपंचायत निर्माण झालेली आहे आणि हे सर्वच ग्रामस्थांना एकदम आनंदाची गोष्ट आहे. म्हणून इथले ग्रामस्थसुद्धा आनंदी आहेत. आता जे काही इलेक्शन होतील त्याच्यानंतर सरपंच उपसरपंच जे काय सदस्य वगैरे बॉडी निर्माण होईल त्या हिशोबाने याच्या पुढं अजून चांगल्या पद्धतीने काम करता येईल. प्रथम नागरिक ज्याला आपण म्हणतो भविष्य काळामध्ये होणार आहेत. जावजीवाच्या वाडीमध्ये कुडीतकर कुटुंब आहेत. तर आता भविष्य काळामध्ये जावजीवाच्या वाडीचा गावामध्ये रूपांतर झालंय. नवनाथ कुडीतकर काय सांगाल? गायकवाड साहेब, तुम्हाला सांगायचं तात्पर्य जर म्हणलं तर गेल्या 15 वर्षामध्ये जो अन्याय होत होता की बाबा गटाताटाचं राजकारण कुठं असावा, 20% तुम्ही राजकारण करा, 80% समाजकारण करा. त्या अनुषंगाने आमच्या आळीमध्ये रस्तासुद्धा नव्हता. गटतट करून त्या मयुराकडेने त्या बाजूला रस्ता टाकला आणि तुम्ही तर आमच्या घरी नेहमी येत आहे. खर्चाने ड्रेनेज लाईन मी टाकलेला माणूस आहे. 5 इंची PVC पाईपलाईन टाकलेली आहे. त्या हिशोबाने की आता वाडी बघता तर आमच्यातला कोणी प्रतिनिधित्व करील त्या वाढचं ते आम्ही हक्काने करून घ्या. तर आम्ही इतर समाजामध्ये तुम्हाला तर माहिती प्रत्येक जाती धर्म मी कोरलेला माणूस आहे. आता तुमची ग्रामपंचायत वेगळी झालेली आहे आणि या वेगळी ग्रामपंचायत झाल्यामुळे तुमच्या गावचा विकास कशा प्रकारे तुम्ही करणार आहात या सांगा. अहो सगळ्या बाजूने चौफडी झाला पाहिजे अशी माझी मत. काय सांगाल? नाही पाहिजे. काय सांगाल? अर्थानं देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, परंतु जावजीवाच्या वाडीला स्वातंत्र्य आज मिळलं असं मी घोषित करतो. का? बरोबर. तर स्वतंत्र ताट आता या गावाचं त्या ठिकाणी मानलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं या गावातील ग्रामस्थ असतील, युवक असतील, महिला असतील यांच्या मदतीनं हे गाव एक मॉडेल म्हणून उभा करण्याचा मानस खऱ्या अर्थानं आमच्या सर्व ग्रामस्थांचा असेल. लढाई होईल, व्यक्तिगत राजकारणामध्ये लढाई होणार त्या बाबतीत काही दुमत नाही, परंतु ती लढाई आमची वैचारिक पद्धतीने राहील. व्यक्तिगत आम्ही सर्व ग्रामस्थ गावच्या विकासाला प्राधान्य देऊ. वैचारिक मतभेद वैचारिक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. आणि खऱ्या अर्थाने संघर्ष करणारी ही नवीन पिढी आहे आणि आजपासून तुमच्या गावाचा विकासाला सुरुवात होते. आज 15 ऑगस्ट या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त जावजीवाची वाडी या ग्रामपंचायतीचा भविष्यकाळ पुढं दिसतोय. या ठिकाणी आमचे मित्र आहेत. काय सांगाल? 80 वर्षानंतर आपण स्वतंत्र झालो, परंतु ह्या स्वातंत्र्यामध्ये आमची वाडी ऑलरेडी स्वतंत्र होती. असं काही ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये लय मोठं आमचं काही नुकसान नव्हतं. हे जे नुकसान जे काही कामं दिसतात हे तुम्हाला म्हणजे तुमची रस्ते असतील, हे शाळेचे कंपाऊंड असतील, गटर लाईन असतील, हे असतील, हे सगळं करताना हे सगळं कासोडी ग्रामपंचायतीने केलं आहे. त्यामुळं आम्ही स्वतंत्र झालो आहे, आम्ही आनंदी पण झालो आहे. ग्रामपंचायत वेगळी झाल्यामुळं आनंदी पण झालो आहे. परंतु मागच्या काळामध्ये जे काही 15-20 वर्षामध्ये जे सदस्य होते त्यांच्याकडनं कामं आणायला माझ्यामध्ये ते कमी पडले. जे आजचे बाकीचे कर्मचारी म्हणा गावकरी आमचे जे सांगतात ते की बाबा आमच्याकडे हे कमी पडलं, आमच्याकडे ते कमी पडलं. ग्रुप ग्रामपंचायत असताना आम्ही जावजीवाच्या वाडीचे जे सदस्य निवडून देत होतो त्यांच्याकडनं काही 4 गोष्टी कमी पडल्या असाव्यात कामं आणायला. परंतु आज आम्ही खूप आनंदी आहोत. ग्रामपंचायत आमची वेगळी झाली. ग्रामपंचायत वेगळी होताना आमचे बाकीचे गावकरी हे सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन आम्ही काम करणार. आज तुमच्या गावाचा प्रवास असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. तुमच्या गावाचा नवीन प्रवास होत आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्या गावाचा विकास कामाच्या संदर्भामध्ये तुम्हाला अटीतटीची लढाई लढावा लागणार आहे. ज्या काही ग्रामपंचायतीला सुविधा लागतात त्या सुविधा तुम्हाला निर्माण करावा लागणार आहेत. शाळा असेल, काही पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, ग्रामविकास काय विषय असतील ते तुम्हाला चिकाटीने काम करावं लागणार आहे. ओघाणं आलं म्हणून सांगायची इच्छा आहे माझी. मी लहानपणापासून संघर्ष चांगलाच केला आहे आणि इथून पुढेही करायचा मला संघर्ष. आणि या संघर्षामध्ये ह्या ग्रामपंचायतीची कामं करताना
मी ग्रामपंचायत सदस्य नसताना सुद्धा बरेच गोरगरिबांची मी कामं केलेत. म्हणजे इथं सगळे पुराव्याला आहेत की जरी कासोडी ग्रामपंचायत होती तरी सुद्धा कासोडीकडनं निधी कसा आणायचा आणि त्या लोकांना कसं इथपर्यंत येऊन बाकीचा निधी इथं कन्वर्ट करायचा, हा सगळा निधी मी आणलाय. मातंग वस्तीच्या रस्त्याचा असो, त्यांच्या गटर लाईनचा असो, कुडीतकर आळींच्या रोडचा असो, पलीकडचा ब्लॉकचा असो, खाली आमच्या बाजूच्या गटर लाईनचा पर्सनल मी स्वतः गटर लाईन टाकून दिलं. त्यामुळे इथून पुढेही संघर्ष करण्याची अजिबात मला काय अडचण नाही, काळजी नाही. संघर्ष हा माझा पाचवीला पुजला आहे. आज आपल्याकडे आनंदाची बाब अशी आहे की जावजीवाच्या वाडीची नवीन ग्रामपंचायत होते आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक नवीन बॉडी तयार होणार आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक किंवा सदस्य निर्माण होणार आहेत आणि या माध्यमातून जावजीवाच्या वाडीचा विकास खऱ्या अर्थाने या 15 ऑगस्ट 1926 पासून चालू होत आहे. या ठिकाणी भाऊसाहेब कुडीतकर आहेत. काय सांगाल भाऊसाहेब? आज 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं. त्या निमित्ताने जावजीवाडी इथे आपले ग्रामपंचायत वेगळी झाली, ते बी आनंद आहे. परंतु इथून पुढल्या काळामध्ये आपण सर्वजण माझी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सन्माननीय सर्वांचा सत्कार केला जात आहे. खऱ्या अर्थाने जावजीवाच्या वाडीच्या ग्रामस्थांकडून प्रशासक यांचा सन्मान केला जात आहे.